हा कार्यक्रम दिनांक 9 एप्रिल ते 13 एप्रिल या कालावधीमध्ये संपन्न होणार असून कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा अशा प्रकारे नियोजित करण्यात आलेली आहे। गुरुवार दिनांक 9 एप्रिल रोजी सकाळी या 6च्या शुभ मुहूर्तावर जगद्गुरु पंचाचार्यांचे ध्वजारोहण असून तथा सद्गुरु मुक्तेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यामध्ये व नेतृत्वाखाली सर्व या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असून 9 एप्रिलला ध्वजारोहण झाल्यानंतर गुरुगादीस रुद्राभिषेक संपन्न झाल्यानंतर सकाळी 7 ते 11 या कालावधीमध्ये महारुद्र तथा महागणेश याग संपन्न होणार आहे। तथा दुपारच्या सत्रामध्ये भजन कीर्तन तशाच प्रकारे देवाचं या ठिकाणी चिंतन संपन्न होणार आहे। एवं संध्याकाळी दुपारी 4 ते 7 पर्यंत या ठिकाणी नवचंडी याग संपन्न होणार असून तथा नवचंडी याग झाल्यानंतर सद्गुरूंचे तुलाभार तथा महाधर्मसभेचे आयोजन करण्यात आलेलं आहे। तथा 10 एप्रिल व 11 एप्रिल याही कार्यक्रमाची रूपरेषा अशाच प्रकारे असून 12 एप्रिलला सकाळी 8 वाजता सद्गुरूंच्या हस्ते शिवदीक्षा व अय्याचार कार्यक्रमाचा या ठिकाणी नियोजन केलेला असून 12 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता जगद्गुरु पंचाचार्यांचे भव्य दिव्य अशा या वेळापूर नगरीमध्ये अड्डपालखी संपन्न होणार आहे। तथा 13 एप्रिलला या ठिकाणी प्रातःकाली सद्गुरु मुक्तेश्वर शिवाचार्यांना अभ्यंग स्नान व राजोपचार स्नान तत्पश्चात जगद्गुरु पंचाचार्य तथा आलेले संत महंतांच्या समवेत या ठिकाणी महाधर्मसभेचे आयोजन करण्यात आलेलं आहे। तथा 13 एप्रिल दुपारी 4 वाजता सद्गुरु मुक्तेश्वर शिवाचार्य महास्वामीजींचे या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपात वेळापूर नगरीमध्ये या ठिकाणी मिरवणूक संपन्न होणार आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून तनमन धनाने सेवा अर्पण करून सद्गुरु कृपेस पात्र व्हावे असे या ठिकाणी निमंत्रित करण्यात येत आहे। ओम शांती शांती। वेळापूर ठिकाणीच हा कार्यक्रम का किंवा इतर ठिकाणी का नाही? कारण वेळापूर मठ हा जो आहे हा एक मूल मठ आहे। सद्गुरु मुक्तेश्वर शिवाचार्य महास्वामीजींनी ज्या वेळेस गादीवर आरूढ झाले त्यावेळेस अनेक मठ सद्गुरूंच्या या आपल्या वरदहस्ताखाली होते, परंतु वेळापूर हे मूल गादी असल्या कारणामुळं सद्गुरूंचं याच गादीवर आरूढ झाल्यानंतर पट्टाभिषेक संपन्न झालेला आहे। ज्या ठिकाणी सद्गुरूंचा पट्टाभिषेक संपन्न होतो त्याच ठिकाणी हा कार्यक्रम व्हावा म्हणून महाराजांचं या ठिकाणी आज्ञा आहे। सद्गुरु पंचाचार्यांचे या ठिकाणी जो अड्डपालखी संपन्न होणार आहे हा पाची जगद्गुरूंचा अड्डपालखी अनेक वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये होत आहे। कारण 2009 मध्ये पिंपरी चिंचवड येथे पाची जगद्गुरूंचं भव्य दिव्य स्वरूपात अड्डपालखी संपन्न झालेले होते। तत्पश्चात आज तागायत महाराष्ट्राला पाची जगद्गुरूंच्या एकत्रित दर्शनाचा योग आलेला नाही, परंतु महाराजांच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा 18 वर्षानंतर पाची जगद्गुरूंचं अड्डपालखी तथा दर्शनाचा योग या ठिकाणी आम्हा तुम्हा सर्वांना प्राप्त होत आहे। श्री गुरुभ्यो नमः। या वेळापूर नगरीमध्ये हा ऐतिहासिक कार्यक्रम संपन्न होत आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी धर्मरक्षण हे महत्वाचं तत्व या ठिकाणी आम्ही अवलंबन केलेलं आहे की सध्याच्या काळामध्ये मनुष्य हा धर्म सोडून इतरत्र भटकत असल्या कारणानं तो दुःखामध्ये त्या ठिकाणी राहत आहे। तर त्याच्या पाठीमागील जे काही दुःख असतील आध्यात्मिक आदिभौतिक आदिदैविक हे संपूर्ण निघून जाण्यासाठी हा एक ऐतिहासिक कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजन केलेला आहे। तो कार्यक्रम या ठिकाणी सर्व भक्तांच्यासाठी सर्व मानव जातीसाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे की ज्यामध्ये भेद हा कोणामध्ये आम्ही ठेवलेला नाही आणि ठेवतही या ठिकाणी नाहीये। पहा की याच धर्माचं घोषवाक्य आहे की मानव धर्माचा विजय असो, हे घोषवाक्य या धर्माचं आहे। याचप्रमाणे प्रत्येक मानवाच्या कल्याणासाठी हा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी
केलेला आहे आणि तो कार्यक्रम त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे संपन्न होणार आहे ही एक या ठिकाणी आम्हाला खात्री आहे. आणि याचा आशीर्वाद जो आहे हा आशीर्वाद सर्व भक्तापर्यंत तो पोहोचून त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या आयुष्यामध्ये सुख शांती समाधान या गोष्टी प्राप्त होणार आहे. अशीच आम्ही प्रार्थना आमच्या सद्गुरूच्या चरणावर आम्ही करतो आणि या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की हा कार्यक्रम खूप सुंदर त्या ठिकाणी संपूर्णपणे या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि विशेष स्वरूपामध्ये या ठिकाणी वीरशैव धर्माचे संस्थापक जे आहेत ते या ठिकाणी आम्ही बोलवलेले आहेत. तर आजकाल लोकांना माहित नाहीये की हा वीरशैव धर्म कोणी स्थापन केलेला आहे. साधारण सर्वजण म्हणतात की महात्मा बसवेश्वर आहे. महात्मा बसवेश्वराने 12व्या शतकामध्ये लिंगायत धर्माची स्थापना केली. परंतु हा वीरशैव लिंगायत धर्म जो आहे तो अनादी कालापासून चालत आलेला आहे आणि त्याची परंपरा या ठिकाणी आम्ही जगद्गुरु पंचाचार्य म्हणतो. या पंचाचार्य परंपरेतून या ठिकाणी या धर्माचं मार्गदर्शन या ठिकाणी आम्हाला सर्वांना प्राप्त होत असतं. आणि या धर्मामध्ये जे सांगितलेलं मानव जीवनाचं कल्याण कशामध्ये आहे हाच मार्ग या ठिकाणी आम्ही भक्तांच्या पुढे ठेवून त्याचं कार्य आम्ही या ठिकाणी करत आहोत. सद्गुरु मुक्तेश्वर शिवाचार्य महास्वामीजींनी या वेळापूर मठावर उत्तराधिकारी म्हणून ज्यावेळेस नेमणूक केली त्यावेळेस आम्ही इयत्ता 12वी मध्ये संगमेश्वर कॉलेज येथे आम्ही शिकत होतो. तथा सद्गुरु मुक्तेश्वर शिवाचार्य महास्वामीजी तथा आता सध्याचे नूतन काशी जगद्गुरु महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाने तथा आशीर्वादाने यांच्या मार्गदर्शनाने तिरुपती येथे नॅशनल संस्कृत युनिव्हर्सिटी राष्ट्रीय संस्कृत विश्वविद्यालय आंध्र प्रदेश येथे शास्त्री तथा आचार्य या पदवीमध्ये आम्ही पदव्युत्तर प्राप्त करून तथा आता सध्याला अद्वैत वेदांत या फिलॉसॉफी मध्ये PhD आम्ही करीत आहोत.